नमस्कार. आज आपण आपल्या 2 मसाल्यामध्ये चमचमीत बैंगन मसाला बनवणार आहेत. तर त्यासाठी या ठिकाणी आपण ताजे वांगे घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे. कढईमध्ये तेल गरम झालं तर शेंगदाणे, खोबरं, लाल मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले भाजून घ्यायचं आहे. तर वाटण भाजतंय तोपर्यंत वांगे कापून घेतले, पाण्यामध्ये ठेवले आणि मस्तपैकी पाटा धुवून वाटण काढलं. तर वाटणामध्येच आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर, हळद, काळा मसाला घालून एक जीव करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वांग्यामध्ये ते दाबून दाबून भरायचं आहे. कढईमध्ये तेल गरम झालं, कांदा, टमॅटो छान परतून घेतला. अगोदर आपण 1 चमचा मसाला घातला होता, तर अजून 1 चमचा आणि वांगे चांगले परतून घ्यायचेत मसाल्यामध्ये. तर थोडंसं पाणी घालून आपल्याला या ठिकाणी एसूर पातळ करून घ्यायचा आहे. तर पातळ केलेला एसूर उकळत्या रश्श्यामध्ये सोडून वांगे आपण शिजवून घेतलेत आणि या ठिकाणी आपला चमचमीत बैंगन मसाला तयार आहे.